सार्वजनिक ठिकाणी नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई. एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल. मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कारवाई. मिरज शहरातील वाढत्या नशाखोरीला अंकुश घालण्याचे अनुषंगाने अंधाऱ्या आणि निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे नशा करणाऱ्या तळीरामांच्या विरोधात धडक कारवाई करून 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. रात्री अचानकपणे कारवाई झाल्याने नशा करणाऱ्यांची धावपळ उडाली. मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे आनंदराव घाडगे यांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. अंधाऱ्या आणि निर्मनुष्य ठिकाणी मोटारसायकलवरून तसेच आवश्यकतेनुसार पायी गस्त करून दारू पिणारे, नशा करणारे तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची वरात काढण्यात आली. मिरज शहर परिसर आणि कुपवाड परिसरात नशा करणारे तसेच अवैधरित्या जुगार खेळणारे इसमांवर छापेमारी करून मिरज शहर पोलीस ठाण्यात 30, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे 16, MIDC कुपवाड पोलीस ठाणे 4 असे एकूण 50 गुन्हे दाखल करून अंधाऱ्या आणि निर्मनुष्य ठिकाणी दारू पिणारे, नशा करणारे, जुगार खेळणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी कारवाई केली आहे. भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाचे पार्श्वभूमीवर सदरच्या कारवाईप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस निरीक्षक प्रशासनाकडून प्रभावी आणि सातत्यपूर्ण धडक कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनात डायल 112च्या माध्यमातून देण्याचे सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.